कोर्टाच्या सुनावणीमुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी। महायुतीतील वाद दिल्लीत नको तर राज्यातच सोडवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। भाजप शिवसेनेतील नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा। निवडणुका होत राहतील, भाजप जिंकत जाईल। लोकशाही वाचवण्यास निवडणुकांवर बहिष्कार हाच एकमेव मार्ग दिसतो। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊतांची भूमिका। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आज भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध। काँग्रेस भाजप कार्यकर्ते भिडण्याची शक्यता। अमित ठाकरे आज नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यात जाणार। पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या। आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। आत्महत्या नाही, मुलीची हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप। नंदुरबारच्या नवापूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांकडून अटक। विदेशी मद्य तस्करीच्या आरोपात विश्वास बडोगे यांना अटक। राजकीय दबावापोटी अटक केल्याचा आरोप। पुण्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे जिल्हा परिषदेकडून शाळांच्या वेळापत्रकात बदल। सकाळी 9:30 ते दुपारी 4 पर्यंत शाळेची वेळ। नीरव मोदीच्या महागड्या गाड्यांचाही लिलाव होणार। ईडीनं जप्त केलेल्या गाड्यांच्या लिलावाला विशेष पीएमएलए कोर्टाकडून परवानगी।